Hello everyone, I am Miss Pratiksha Gharge. Today we are learn about the chapter in 12th Science Chemistry. Before starting the chapter, I want to show you the textbook of chemistry. This is the textbook of new syllabus of chemistry. In that textbook, there are 16 lessons. 16 chapters in your syllabus, and these 16 lessons are based on the basic chemistry. Okay, now we are start our first chapter, solid state. Before starting the chapter, I want to discuss with you the term matter. Okay, what is matter? Matter means any substance having specific volume, specific shape, and they occupied some space. म्हणजे मॅटर म्हणजे काय? मॅटर म्हणजे असा सबस्टन्स की ज्याला ठराविक आकारमान, ठराविक वस्तुमान आहे आणि तो एका जागी ठेवल्यानंतर काही जागा व्यापू शकतो. फॉर एक्झाम्पल डस्टर. या डस्टरला काय आहे? स्पेसिफिक आकार आहे, ठराविक आकार आहे, ठराविक वस्तुमान आहे आणि हा डस्टर जर टेक्स्टबुकवर ठेवला तर हा ही जागा व्यापू शकतो. याचा अर्थ काय होतो की डस्टर हा काय आहे? मॅटर आहे. ओके, देयर आर 3 स्टेट ऑफ मॅटर. फर्स्ट वन इज द सॉलिड स्टेट, सेकंड वन इज द लिक्विड स्टेट अँड थर्ड वन इज द गॅसियस स्टेट. मॅटरच्या तीन स्टेट आहेत. पहिली सॉलिड, दुसरी गॅस अँड थर्ड वन इज दी लिक्विड स्टेट. इन सॉलिड स्टेट the crystal is made up of small constituent particle which held by randomly or periodically. सॉलिड स्टेट मध्ये म्हणजे सॉलिड स्टेट मध्ये जो सॉलिड पार्टिकल बनलेला असतो तो स्मॉल कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल पासून बनलेला असतो आणि ते एकमेकांमध्ये कसे अरेंज असतात तर पिरियॉडिकली अरेंज केलेले असतात. म्हणजे 1 by 1 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल एकानंतर 1 by 1 अरेंज केलेले असतात. अँड द इंटरन्यूक्लियर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स इज व्हेरी लार्ज और स्ट्रॉंगेस्ट intermolecular forces of attraction. Due to these strong intermolecular forces of attraction, the solid having specific shape and volume and they are non-compressible. Okay, in liquid state, the crystals having the constituent particles, these constituent particles are arranged in randomly and the internuclear forces of attraction between these constituent particles are less as compared to the solid. Okay, and in gaseous state, the constituent particles are in gaseous state, the constituent particles are randomly and the internuclear forces of attraction between these constituent particles is less than gaseous state or it is negligible. Okay. Now we are start our introduction part of the solid state. Solid. There are some characteristics or properties of the solid. First property is solid is made up of small constituent particles and there is internuclear forces of attraction between the these constituent particle is strong. Okay, this is the first characteristic. म्हणजे सॉलिड हा स्मॉल कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल पासून बनलेला आहे आणि त्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सच्या मध्ये जे असणारे फोर्स आहे तो कसा आहे? खूप स्ट्रॉंग आहे. म्हणून ते एकमेकांसोबत कसे 1 by 1 अरेंज केलेले आहे. सेकंड कॅरेक्टरिस्टिक काय आहे? ड्यू टू द हाय और स्ट्रॉंगेस्ट इंटरन्यूक्लियर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, सॉलिड हॅव्हिंग स्पेसिफिक शेप, स्पेसिफिक व्हॉल्यूम अँड दे डू नॉट कॉम्प्रेसिबल. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल हा डस्टर घेतला. डस्टरला आपण सॉलिड का बोलू शकतो? कारण डस्टर हा काय आहे? छोट्या छोट्या स्मॉल पार्टिकल पासून बनलेला आहे. स्मॉल कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स हे एका मागोमाग एक अरेंज केलेले आहेत. त्यामुळे ते काय नाही होऊ शकत तर ते कॉम्प्रेस होऊ शकत नाही. म्हणजे जसं स्पंज म्हणलं तर स्पंज कसा
कॉम्प्रेस होऊ शकतो, आपण त्याला प्रेस केला की तो आतमध्ये जातो, बरोबर. पण सॉलिड मध्ये काय होतं ते इट इज नॉन कॉम्प्रेसिबल ड्यू टू द स्ट्रॉंग इंटरन्यूक्लिअर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स इज, आपण आतापर्यंत बोलत होतो की सॉलिड हा काय आहे, स्मॉल कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल पासून बनलेला आहे. मग हे जे स्मॉल कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत त्याला आपण काय म्हणू शकतो, तर ॲटम्स, आयन्स किंवा मोलेक्युल्स. ओके, ही काय झाली थर्ड प्रॉपर्टी किंवा थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड. अँड नेक्स्ट लास्ट वन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड इज all the smallest constituent particle is also called as particles. जे स्मॉल कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल पासून जो सॉलिड तयार झालेला आहे, या स्मॉल कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सला आपण काय बोलू शकतो, पार्टिकल्स. ओके, our next point is types of solid. There are two types of solid. First one is the amorphous solid and second is the crystalline solid. Okay, first amorphous solid. Amorphous solid having some properties. First property is amorphous solid is supercooled liquids. आपण सुपरकूल्ड लिक्विड्स कधी बोलतो, जेव्हा स्टॉप ऍक्शन ऑफ लिक्विड इज कॉल्ड एज सुपरकूल्ड लिक्विड और इट इज ऑल्सो कॉल्ड एज amorphous सॉलिड. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही नदीचं पाणी बघितलं तर ते प्रवाह चालू असतो, पाण्याचा ऍक्शन मोमेंट चालू असते, पण जेव्हा त्याच पाण्याचा तुम्ही एखादा फोटोग्राफ काढला तर त्या फोटोग्राफ मध्ये पाण्याची ऍक्शन कशी असते, तर स्टॉप असते. मग स्टॉप झालेल्या ऍक्शनला काय म्हणतात, amorphous solid. Okay, second characteristic is particles are arranged in randomly. In amorphous solids the particles are arranged in crystal is randomly. म्हणजे ते वन बाय वन एकाखाली अरेंज केलेले नसतात, तर ते कसेही रॅन्डमली अरेंज झालेले असतात एखाद्या पर्टिक्युलर क्रिस्टल्स मध्ये. Third characteristics, they do not have sharp melting point. When we melt the amorphous solid, they do not have, म्हणजे एका ठराविक किंवा पर्टिक्युलर मेल्टिंग पॉइंटला ते मेल्ट होत नाहीत, तर प्रत्येक वेळी कंडिशन नुसार त्यांचे मेल्टिंग पॉइंट कसे होतात, स्लाइडली चेंज होऊ शकतात, थोड्या कमी जास्त. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ amorphous solid is they are isotropic. Isotropic means what? Their properties of amorphous solid means refractive index, melting point, boiling point, conductivity are independent of the direction of the measure. Okay, isotropic म्हणजे काय, जर amorphous solid च्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत, कंडक्टिव्हिटी, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, या कशा आहेत, इंडिपेंडेंट आहेत, म्हणजे त्या डिपेंड नाही कशावर, मेजरमेंट ऑफ direction. Okay, direction वर कशा आहेत त्या इंडिपेंडेंट आहे. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, they exhibit same magnitude in any direction. amorphous solid याची नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स अशी आहे की ते त्यांचे जे मॅग्निट्यूड आहे ते कसं असतं, सेम असतं एनी डिरेक्शनला. म्हणजे इन फॉरवर्ड डिरेक्शन हॅविंग मॅग्निट्यूड इज +5 and बॅकवर्ड डिरेक्शनला मॅग्निट्यूड जर त्यांचं -5 असेल तर डिरेक्शन मीन्स हे साइन मॅटर करत नाही, तर त्याचा मॅग्निट्यूड दोघांचं कसं असणार आहे, सेम असणार आहे, मीन्स दे एक्झिबिट सेम मॅग्निट्यूड. ओके, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आर इज देयर example of amorphous solid is glass, rubber and talcum powder. म्हणजे talcum powder म्हणजे तुम्ही जे चेहऱ्याला पावडर लावतात त्याला talcum powder म्हणतात. talcum powder कशी शाईन असते आणि ते पार्टिकल्स एकदम फाईन पार्टिकल्स असतात, म्हणजे तुम्ही घरी जे आटा वगैरे असतो ते कसे आहेत, amorphous solid. ओके, नाउ तुम्हाला आता कळलं असेल की amorphous solidच्या कोणकोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट प्रॉपर्टी आहे की दे आर supercooled liquid. Supercooled liquid means stop action of liquid is called supercooled. Okay, second character is the particle are arranged in randomly.
do not have sharp melting point. Second, fourth one is they are isotropic. Next is they exhibit same magnitude, and last one is the example of amorphous solid. That is glass, rubber, talcum powder is the example of amorphous solid. Okay. Now move on to our next point, crystalline solid. This is the another type of solid. This is the crystalline solid. In crystalline solid, first of all we know that the solid is made up of small constituent particles. Means in crystalline solid, crystal is made up of constituent particles, and these particles are arranged in regularity and periodicity. Means they arrange in one by one, okay, and having the internuclear process is very strong. This is the first characteristics of crystalline solid. Second characteristics of crystalline solid are they have sharp melting point. Means any crystalline solid having the sharp melting point. For example, naphthalene. Naphthalene having melting point is 80 degrees Celsius. In any condition, naphthalene shows melting point is 80 degrees. Okay, means the main characteristics of crystalline solid is they have sharp melting point. Okay, next characteristics is they all are means crystalline solids are anisotropic. Anisotropic means they all are anisotropic except cubic structure. Except cubic structure means in crystalline solid there are different forms of structure. In cubic structure is isotropic, and all other crystalline solid is shows anisotropic. Okay. Next is the example of crystalline solid. Examples are the ice cube, salt, diamond are the example of crystalline solid. We saw the diamond. Diamond ची तुम्ही बघितली असेल तर त्याचे कशी क्रिस्टल दिसतात, किंवा जे घरी तुम्ही सॉल्ट यूज करता, मीठ जेवणात मीठ जे यूज करता ते मीठ जरी हातात घेतलं तर त्याचे कशी तुम्हाला हातात क्रिस्टल्स लागतात. म्हणजे जो सॉल्ट आहे तो सुद्धा काय आहे, एक्झाम्पल आहे crystalline solid. Okay. Now we move to our next point, isomorphism and polymorphism. Isomorphism and polymorphism. Before starting the point, we all are know that in chemistry, iso means same and poly means different, and morphism means structure. Means isomorphism means same structure and polymorphism means different structure. Okay, now we start isomorphism. Definition of isomorphism is two or more substances having the same crystal is called as the isomorphism. Are said to be isomorphism. Means substance A plus substance B are made crystal C. Means from the crystal C we can make a substance A or substance B. This phenomenon is called as the isomorphism and has in this substance the chemical composition in the
calcium carbonate having the two polymorphs calcite and argonite. Calcite and argonite are the two polymorphs of calcium carbonate. It's also called as the allotropes of the calcium carbonate. Okay. Similarly, in carbons having the different allotropes like diamond, graphite, fullerene are the allotropes of the carbon. Okay. Now we are moving to our next point, classification of crystalline solid. Classification of crystalline solid means solid crystal are classified into four types. Four types. First one is the ionic crystal. Second is the covalent network crystal. Covalent network crystal. Third one is the molecular crystal. And last is the metallic crystal. The metallic crystal. There are classification of crystalline solid. Means crystalline means they having a crystal. Okay. Crystalline solids are classified into four types: ionic crystal, covalent network crystal, molecular crystal, and metallic crystal. Now we can take first one, ionic crystal. Before starting this point, we know that the ions having the two charge, positively charged ion and negatively charged ion. Positively charged ion is called as the cation and the negatively charged ion is called as the anion. These positively charged ions and negatively charged ions, they are combined and then there is a formation of force. This force is called as the electrostatic force of attraction, and this electrostatic force is move or is crystalline solid are classification on three types: ionic crystal, covalent network crystal, molecular crystal, and metallic crystal. Now we can first now we can take ionic crystal. Okay. Ionic crystal म्हणजे काय त्याच्या आधी आपल्याला हे जाणून घ्यायचे की आयन्स म्हणजे काय. व्हॉट इज आयन्स? आयन्स आर टू टाइप्स ऑफ आयन्स: positively charged ion and negatively charged ion. Positively charged ion are called as the cation and negatively charged ion are called as the anion. When these two means positively charged ion and negatively charged ion are combined together, then there is a formation of a bond and there is a force. This force is called as the electrostatic force of attraction. These positively charged ions and negatively charged ions are bonded to the force. This force is called as the Coulomb's force. Okay.
when they both ions are separated in liquid form, then they pass electricity. Means when ionic crystal is in solid form, they do not conduct electricity, but they in liquid form, they separated ions Na plus and Cl minus, and they pass easily electricity.
intermolecular hydrogen bonds. Intermolecular hydrogen weak dipole-dipole moments means dipole means they having the ions, positively charged ions and negatively charged ions, or it is also called as the polar molecules. It is also called as the polar molecules. Means positively or negatively charged ions are present. London process means the forces between the monoatomic molecules. Means the forces or bond between the hydrogen H2 hydrogen and interhydrogen forces means the bond between the two H2O molecules. Two H2O molecule means intermolecular hydrogen bond. And next is the next characteristics is the molecular crystal having the low melting point and they are poor electrical conductor. Okay, or it is a molecular crystals are good insulator. Okay, next point is a metallic crystal. Metallic crystal are these are the atoms of the same metallic elements held by metallic bond. How metallic bonds are formed in metallic crystal? Means in metallic crystal there are constituent particles are metals. In these atoms of the same metallic element are held by metallic bond. Means they are bonded by the metallic bond and the attractive interaction between the cation and the mobile electron constitute the metallic bond. There are some properties of the metallic bond, metallic crystal. First one is the metals are malleable, that is they can be hammered into the sheets. म्हणजे मेटॅलिक क्रिस्टलची फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक अशी आहे की ते कसे आहेत मॅलिएबल आहेत, म्हणजे त्यांना हॅमर केलं ठोकलं जोरात तर ते काय करू शकतात कन्वर्ट होऊ शकतात शीट मध्ये, म्हणजे पत्र्यामध्ये ते काय होऊ शकतात इझिली कन्वर्ट होऊ शकतात. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आर metallic crystals are or metals are ductile. Ductile means they can be drawn into the wire. ते easily आपण त्यांना एखाद्या वायर मध्ये बारीकशा कन्वर्ट करू शकतो. Last characteristic is metal have a good electrical and thermal conductivity. Metallic crystal मध्ये last characteristics ही आहे किंवा प्रॉपर्टी ही दिलेली आहे त्यांनी की ते काय करू शकतात गुड एखादी गुड इलेक्ट्रिसिटी किंवा thermal conductivity, electricity किंवा thermal, and the last characteristic is they are good thermal and electricity conductor. म्हणजे ते इझिली पहिला इलेक्ट्रिसिटी काय करू शकतात त्यामधून पास होऊ शकतात. ओके, and the last characteristics of metallic crystals is they are good thermal and electricity conductor. म्हणजे मेटॅलिक क्रिस्टल मधून काय होऊ शकते इलेक्ट्रिसिटी किंवा उष्णता इझिली ट्रॅव्हल होऊ शकते, पास होऊ शकते. ओके फ्रेंड, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण कोणकोणते टाइप बघितले, कोणकोणत्या पॉइंट्स बघितलेले आहेत. तर फर्स्ट आपण बघितलं होतं इंट्रोडक्शन ऑफ सॉलिड, then types of solid. There are two types of solid, amorphous solid and crystalline solid. Then isomorphism and polymorphism, and last point is classification of crystalline solid in
Thank